नमस्कार मंडळी, पंगत मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे आषाढ तळणीसाठी केले जाणारे गव्हाच्या पिठाच्या कापण्या। एकदम खुसखुशीत आणि खमंग होणाऱ्या या गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या आज आपण बघणार आहोत। पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या कापण्या आषाढ तळणीसाठी एक अप्रतिम पर्याय आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग कापण्या कशा करायच्या याची रेसिपी सुरू करूया। तर कापण्या करण्यासाठी सगळ्यात आधी इथं मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला अशा पद्धतीने सुरीने किंवा किसणीने किसून घ्यायचा आहे। आता हा गूळ मी एका भांड्यामध्ये ओतून घेतला आहे। त्यामध्येच मी 1 वाटी पाणी घालून घेणार आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर आपण हा गूळ वितळून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही गॅसवर ठेवून गरम करून घेऊ शकता आणि नंतर हे पाणी थंड करून घ्यायचे। पण जर तुम्ही किसणीने जर किसून घेतला गूळ तर याची खूप काही गरज पडत नाही। अशा पद्धतीने हा गूळ आपल्याला या पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। तर आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊयात। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घालते। 1 वाटी गुळासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ असं प्रमाण आपण घेणार आहोत। त्याचबरोबर मी इथं 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जर तांदळाचं पीठ नसेल वापरायचं तर त्याऐवजी तुम्ही 2 चमचे रवा देखील वापरू शकता। त्याचबरोबर मी इथं 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेऊयात। इथं मी 1 चमचा बडीशोप घालणार आहे, चिमूटभर मीठ। आता हे सर्व पिठं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया। मी आता हे पिठं एकत्र करून घेतलेले आहेत। या पिठामध्ये जे आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत। सुरुवातीला थोडंच पाणी घालूया आणि पाणी असं गाळून घालायचं आहे। जसं लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत। आता आपण हे घट्टसर असा गोळा मळून घेऊयात। गुळाचं पाणी एकखटी नाही घालायचं, जसं आपल्याला ते लागेल तसं आपण ते घालणार आहोत आणि एकदम असा घट्टसर गोळा आपण मळून घेणार आहोत। आता इथं मी सगळं गुळाचं पाणी वापरून अशा पद्धतीने घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इतपत घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। आता जराही वेळ वाया न घालवता आपण याच्या कापण्या तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी याचा आपण एक उंडा घेऊयात। मध्यम आकाराचा एक उंडा घ्यायचा आहे। आता आपण हा उंडा लाटून घेऊयात। आता ह्यावर थोडंसं सुक्कं पीठ टाकून आपण एक पातळसर अशी पोळी लाटून घेऊयात। निम्मी पोळी लाटून झाली की यावर आपण थोडीशी हवरी घालून घेणार आहे। हवरीच्या ऐवजी तुम्ही खसखसी घालू शकता, ऑप्शनल आहे, दिसायला छान दिसतं म्हणून घालायची। इथं मी मध्यम आकाराची एक पोळी लाटून घेतलेली आहे। इतपत जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपण आवडीप्रमाणे कापण्या कट करून घेऊयात। अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये मी ह्या सगळ्या कापण्या कट करून घेतल्यात। अशाच पद्धतीने मी सगळ्या कापण्या तयार करून घेणार आहे आणि आता आपण ह्या कापण्या तळण्यासाठी घेऊयात। इथं मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्याला कापण्या तळण्यासाठी खूप गरम तेल नको असतं। आता ह्या तेलामध्ये मी सगळ्या कापण्या एक एक करून सोडून घेणार आहे। आता आपण दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत या कापण्या तळून घेणार आहे। आता इथं व्यवस्थित मी दोन्ही बाजूनी या कापण्या तळून घेतल्यात। आता मी हे काढून घेणार आहे। आता अशाच पद्धतीने मी सगळ्या कापण्या तळून घेणार आहे। तर आपल्या खमंग खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार आहेत। या कापण्या महिनाभर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता। आषाढ तळणीसाठी हा एक अप्रतिम पर्याय आहे। आषाढात नेहमी तळणीच्या पदार्थांमध्ये हा पदार्थ केला जातो। तुम्ही नक्की ह्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या करून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।